मुख्यमंत्रीपदाचं मला स्वप्न पडत नाही, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य। जनतेच्या मनातले मुख्यमंत्री मंचावर बसलेत। खासदार संजय राऊतांचं उद्धव ठाकरेंना उद्देशून वक्तव्य। राज्याची सूत्र पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेकडे येणार, राऊतांना विश्वास। बहिणींना 1,500 रुपये देण्यापेक्षा त्यांची अब्रू वाचवा, शरद पवारांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल। काही लोकांना सत्तेचा माज चढलाय, शरद पवारांची टीका। विरोधकांनी पंतप्रधान पदाची ऑफर दिल्याचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा गौप्यस्फोट, तर यात काहीच गैर नसल्याची राऊतांची प्रतिक्रिया। तीन वर्षापूर्वीच्या गोळीबार प्रकरणी ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या मुलावर गुन्हा। खोटे आरोप करून मुलाला अडकवण्याचा प्रयत्न, सुधाकर बडगुजर यांचा आरोप। अरविंद केजरीवाल यांची मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याची घोषणा। 2 दिवसात राजीनामा देणार, विधिमंडळ पक्ष नवा मुख्यमंत्री निवडेल, अरविंद केजरीवालांची घोषणा। फेब्रुवारी 2025 मध्ये दिल्लीच्या निवडणुका नियोजित, तरीही महाराष्ट्रासोबत दिल्लीच्या निवडणुका घेण्याचं केजरीवालांचं आव्हान। नंदुरबारमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याचे संकेत। आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावितांचे भाऊ राजेंद्र गावित बंडखोरीच्या पवित्र्यात। धुळे जिल्ह्यात रस्ते अपघातात 4 जण ठार। भागवत कथा ऐकून परत येत असताना काळानं गाठलं, धडक दिलेल्या वाहनाचा चालक मद्यधुंद। मुंबईत गणेश मूर्ती विसर्जनासाठी 204 कृत्रिम तलाव, 12,000 अधिकारी कर्मचारी तैनात करणार। लालबाग राजाची चरण स्पर्शाची रांग उद्या सकाळी 6 वाजल्यापासून बंद, तसंच मुखदर्शनाची रांग उद्या रात्री 12 नंतर बंद। तर पुण्याच्या दगडूशेठ दर्शनाला अलोट गर्दी। जळगावमध्ये पतीला हॉस्पिटलमध्ये नेणाऱ्या पत्नीचा हृदयविकारानं मृत्यू। पत्नी गेल्याची बातमी ऐकून झेडपीचा डेप्युटी सीईओ असलेल्या पतीचा आत्महत्येचा प्रयत्न, सीईओ छळत होते असाही आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।